आई, आज चिकन आणलंस? हा, मग काय बनवतेस? चिकन टिक्का बिर्याणी बनवते. आणि तुम्ही खाल्लात तर चव जिभेवर आणि आनंद मनात. माझ्या मुलाला तर ही बिर्याणी खूपच आवडली. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय. तुम्ही इकडे बघू शकता या बिर्याणीची लेयर एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. ही बिर्याणी चिवट दिसत नाही आणि कोरडीसुद्धा दिसत नाही. बिर्याणी म्हटलं तर कोशिंबीर आलीच आणि त्यात काकडीची कोशिंबीर तर एकच नंबर. तर चला मंडळी, आपण चिकन टिक्का बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण अर्धी वाटी घट्टसर दही घेऊया. नंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरंपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, कसुरी मेथी, लिंबाचा रस आणि 2 ते 3 चमचे तेल आणि शेवटचं चवीपुरतं मीठ घालूया. सर्व साहित्य आपल्या इकडे घालून झालेले आहेत. आता आपण ते एकजीव करून घेऊया. जोपर्यंत एकसारखा रंग आणि टेक्स्चर येत नाही तोपर्यंत हाताने मिक्स करून घेऊया. चिकन मॅरिनेशनसाठी मसाला तयार झालेला आहे. आता आपण त्यामध्ये बोनलेस चिकन घालूया. या चिकनला आपण सर्व मसाले लावून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया. इकडे आपला अर्धा तास झालेला आहे. मस्त अशी कोळशाची आपण त्याला धुरी देऊया. तुम्हाला सांगू, जेव्हा ही कोळशाची धुरी चिकनला दिली जाते ना, तेव्हा तंदुरीसारखा सुगंध पूर्ण घरभर पसरतो. मस्त अशी दणदणीत तिकडे धुरी दिलेली आहे. आता आपण लाकडी स्टिक घेऊया आणि एक एक करून हे चिकन त्या लाकडी स्टिकमध्ये घालूया. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे चिकन टिक्का आगीवर रोस्ट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कोळसा असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. इकडे आपल्याला चिकन टिक्का साधारण रंग बदलेपर्यंत रोस्ट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता, ह्याला रंग पण एकदम सुरेख आलेला आहे. आता आपण त्याच्या ग्रेव्हीची तयारी करूया. त्यासाठी अर्धी वाटी कांदा जो तळतो ना, त्याचं उरलेलं तेल, 2 तमालपत्र, 2 चिरलेले टोमॅटो आणि 3 हिरव्या मिरच्या घालूया. आता टोमॅटो नरम होईपर्यंत आपण परतवून घेऊया. इकडे मस्त असा टोमॅटो नरम झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालूया. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा जिरापूड, 1 चमचा धणेपूड, 2 ते 3 चमचे बिर्याणी मसाला घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. मसाले छान परतले की त्यामध्ये 1 वाटी फेटलेलं दही घालूया. त्यानंतर त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर आणि 1 वाटी तळलेला कांदा घालूया. हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया आणि ही ग्रेव्ही तेल वर येईपर्यंत आपण शिजवून घेऊया. आणि तुम्ही इकडे बघू शकता, मस्त असं तेल वर आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये रोस्ट केलेले चिकन टिक्का घालूया आणि या ग्रेव्हीमध्ये आपण चिकन टिक्का छान असं मिक्स करून घेऊया. मला इकडे ग्रेव्ही घट्टसर वाटली म्हणून त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. जर तुमची ग्रेव्ही पातळ झाली तर पाणी घालायची काय गरज लागणार नाही. आता हे चिकन आपण 80% झाकण देऊन शिजवून घेऊया. इकडे आपली चिकन टिक्का बिर्याणीची ग्रेव्ही परफेक्ट तयार झालेली आहे. आता आपण बासमती तांदूळ शिजवून घेऊया. त्यासाठी गरम पाण्यामध्ये 1 चमचा जिरं आणि काही खडे मसाले घालूया. त्याचबरोबर पुदिनाची पानं, लिंबाची फोड आणि 1 चमचा साजूक तूप घालूया. आता यामध्ये 2 तास भिजत घातलेला बासमती तांदूळ घालूया आणि चवीपुरतं मीठसुद्धा. बासमती तांदूळचं प्रमाण मी अर्धा किलोपेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे. बिर्याणीमध्ये जास्तीत जास्त महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे बासमती तांदूळ. हा फक्त 80% शिजला गेला पाहिजे. जर जास्त शिजला तर भात आपला गिद्दा होणार. अशा प्रकारे आपला अडकतचा भात तयार झालेला पाहिजे. आता आपण चिकन टिक्का बिर्याणीच्या ग्रेव्हीवर हा शिजवलेला बासमती तांदूळ घालूया. तुम्ही इकडे बघू शकता, हा तांदूळ एकदम सुटसुटीत तयार झालेला आहे. एक वेळ तुमचा तांदूळ कमी शिजलेला असला तरीसुद्धा चालेल, पण ओव्हरकुक नसावं. कारण जेव्हा आपण बिर्याणीला 20 मिनिटे वाफेवर ठेवतो तेव्हा तो भात शिजला जातो. आता या भातावर केसर दूध, तळलेला कांदा, पुदिन्याची पाने, चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप घालूया. आता आपण ह्यावर झाकण देऊया आणि 20 मिनिटे वाफेवर शिजवून घेऊया. इकडे आपली 20 मिनिटे झालेली आहेत आणि मस्त असे दणदणीत वाफ इकडे आलेली आहे बिर्याणीला. तुम्ही इकडे बघू शकता, आपला बिर्याणीचा राईस परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि त्याची लेयर बघा, मस्त अशी ग्रेव्ही सेपरेटेड आहे आणि राईससुद्धा मस्त आलेला आहे. अशा प्रकारची बिर्याणी अजिबात चिवट होत नाही, घशाला कोरडी लागत नाही आणि खायला तर एक नंबरच लागते. आणि हा चिकन टिक्का तर अप्रतिम लागत होता. एकदम सॉफ्ट आणि ज्युसी तयार झालं होतं. असं वाटतच नव्हतं की ही बिर्याणी घरी बनवलेली आहे.
एकदम रेस्टॉरंटसारखी चव येत होती या बिर्याणीला. जर तुम्हाला ही चिकन टिक्का बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.